तर नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण काल जे इन्फेक्टेड प्लांट आहेत आपल्या प्लॉटमधले चेक उपटून बाहेर टाकून त्याला फुकून मतलब जाळून टाकलं होतं मित्रांनो। आणि त्याच्यानंतर आपण प्रिकॉशन म्हणून इथं एक झिंक EDTA घेणार आहोत मित्रांनो, चिलेटेड झिंक। याच्यात दुसरे काही मायक्रो न्यूट्रंट आहेत मित्रांनो। ते प्रिकॉशन म्हणून आपण बाकीच्या झाडांसाठी याची कमतरता जाणू नये आणि याच्यावर ग्रीनरी चांगल्या प्रकारे यावे म्हणून आपण इथे याचा आज स्प्रे करणार आहोत मित्रांनो। आणि याचा स्प्रे जो आहे मित्रांनो, आपली 16 लिटरची पंपाची टाकी आहे, त्यासाठी आपण इथे हे 25 ग्राम घेणार आहोत मित्रांनो। आणि याची आपला स्प्रे आपल्या दोडक्या या प्लॉटवर करणार आहोत मित्रांनो, जेणेकरून याचा खूप फायदा होईल। आणि याच्यात मायक्रो न्यूट्रन असल्यामुळं आपली जी दोडका आहे तो मीडिया अवस्थेत आहे आणि फुल काढण्याच्या अवस्थेत आहे, त्याला पण याचा चांगला असा नंबर 1चा फायदा होईल मित्रांनो। तर चला आपण याची फवारणी करून घेऊया आपल्या प्लॉटवर आणि याची बेनिफिट्स आपण आपल्या प्लॉटला लवकरात लवकर मिळेल याची खात्री करूया मित्रांनो। तर चला तर बघूया आपण याची फवारणी आपण कशा प्रकारे करणार आहोत ते। इथं जे आहे मित्रांनो, आपण याचा आपण एक माप केलेला आहे। हे आपला जुना डब्बा आहे मित्रांनो इसाबियनचा, त्याला कापून आपण इथे हिचं माप केलेलं आहे। या मापाने आपण इथे 4 माप पाणी घेतलेलं आहे मित्रांनो। आता याच्यात आपण हे खत मिसळूया 4 पंपाचं। तर मिश्रण करूया मित्रांनो, जसे की एका पंपाला 25 ग्रामची आवश्यकता असते, तर आपल्याकडे हा एक 10 ग्रामचा चम्मच आहे मित्रांनो। आणि आपण याच्यात टोटल 100 ग्राम खत मिसळून घेणार आहोत मित्रांनो, जेणेकरून आपल्याला एका पंपासाठी 25 ग्रामचं माप येणार आहे मित्रांनो। त्याचं आपण चांगल्या प्रकारे मिश्रण करूया आणि हे एक माप आपण आपल्या पंपामध्ये टाकून घेऊया मित्रांनो। तर अशा प्रकारे आपण इथे मिश्रण तयार करून घेणार आहोत आपण या खताचे। आता इथं याचं जे द्रावण आहे मित्रांनो, आपण चांगल्या प्रकारे करून घेतलं आणि असं हिरव्या प्रकारचं द्रावण इथं तयार होत आहे मित्रांनो। आता आपण याचा एक माप जो आहे आपण पंपात टाकून घेऊया आणि आपला स्प्रे आपण हे आपल्या प्लांटवर सुरू करूया मित्रांनो। आणि आता आपण इथं स्प्रेला आपल्या सुरुवात करणार आहोत मित्रांनो, जे की अशा प्रकारे स्प्रे आपण इथे घेणार आहोत। पूर्ण पानावर व्यवस्थित अप्लाय होईल याची काळजी घेऊनच आपण इथं स्प्रे करत आहोत मित्रांनो। आज के लिए फिलहाल इतना ही।